नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या पर्वामध्ये. आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकताना तुम्हाला विचित्र वाटू शकतं, कारण ही गोष्ट पुनर्जन्मासंदर्भात आहे. आपण सतत पुनर्जन्माच्या गोष्टी ऐकत असतो किंवा कुणी सांगत असतं की मी मागच्या जन्मी हा होतो, मी तो होतो, किंवा पुढचा माझा जन्म हा असेल. अशा कित्येक गोष्टी आपल्या कानी पडत असतात. आणि अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा कोणी सांगत असतो तेव्हा साहजिकच आहे त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. लोक अशा गोष्टी एक रहस्यमय कथा ऐकल्यासारखं ऐकून सोडून देतात. परंतु काही कथा, काही गोष्टी अशा आहेत की या जन्मात आत्ताच्या परिस्थितीत त्या माणसाने काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या तशाच्या तशा खऱ्या ठरल्या आहेत. आणि अशा पुनर्जन्माच्या गोष्टीमध्ये जेव्हा सापाचा संदर्भ येतो तेव्हा ही गोष्ट अजून इंटरेस्टिंग होते. कारण असं की सापाचा संदर्भ पुनर्जन्माच्या गोष्टींमध्ये फार जवळचा आहे. ते म्हणजे समाजात साप हा विषारी प्राणी म्हणून बघतात. काही लोक साप दिसताच मारून टाकतात. काही पर्यावरणप्रेमी साप जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न देखील करतात. काही लोकांचं म्हणणं आहे साप दूध पितो. साप शंकराच्या खूप जवळचा आहे. तसेच तुम्ही ऐकले असेल मणीधारी साप म्हणजे नागमणी, इच्छाधारी साप, अशा विविध मुद्द्यांवर सापाची चर्चा होताना आपण पाहत असतो. खरं तर साप हा एक जीव आहे आणि तो इतर जीवांप्रमाणे आपले जीवन जगत असतो. परंतु सापाचे आणि पुनर्जन्माचे एक वेगळेच नाते आहे. आणि आजची गोष्ट याच्याच संदर्भात आहे. ही घटना आहे राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातली. या जिल्ह्यात एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे सागोद. आणि या गावात एक दिवस कोब्रा जातीचा साप काही लोकांना आढळून आला. आणि जेव्हा असा विषारी साप एखाद्या गावात दिसतो तेव्हा साहजिक आहे लोक घाबरणारच. आणि जेव्हा हा साप दिसला तेव्हा गावातील लोकांनी एक निर्णय घेतला की या सापाला आपण मारून टाकायचं. तेव्हा लोक सापाला मारण्याची तयारी करू लागले. लोक जमा झाले होते. सापाला पकडण्याचं काम सुरू झालं होतं. तेव्हा अचानक एक महिला, जिचं नाव आहे बदामी देवी, ती पुढे आली आणि त्या सापाला मारू नका म्हणून जोरजोरात ओरडू लागली. गर्दीतील लोकांना ढकलून देऊ लागली. मोठमोठ्यानं रडू ओरडू लागली. तेव्हा लोकांना वाटलं की बदामी देवीला सापाला मारतोय म्हणून वाईट वाटतंय किंवा बदामी देवीला पर्यावरणाची काळजी वाटतीये. परंतु तसं काही नव्हतं. बदामी देवीचे शब्द ऐकून लोक अगदी चकित झाले होते. कारण बदामी देवी सांगत होती की हा काही नुसता साप नाही, तर तो 15 वर्षांपूर्वी वारलेला माझा मुलगा आहे आणि तो सापाच्या रूपात पुन्हा जन्माला आला आहे. हे ऐकल्यानंतर लोकांना या गोष्टीवर विश्वास बसेना. साहजिक आहे, अशी गोष्ट कोणी सांगत असेल तर ती खोटीच असणार. त्यामुळे लोक बदामी देवीची थट्टाही करू लागले. कारण 15 वर्षांपूर्वी मृत झालेला मुलगा पुन्हा सापाच्या रूपात जन्माला कसा काय येऊ शकतो, हे कोणालाच पटणारं नव्हतं. परंतु बदामी देवीने त्या सापाला मारण्यापासून लोकांना कसंबसं थांबवलं. परंतु पुढे जे घडलं ते अजूनच धक्कादायक होतं. झालं असं की साप एका घराच्या कोपऱ्यात जाऊन वेटोळं करून बसला होता. बदामी देवीने एका वाटीत दूध आणलं आणि ती त्या सापापाशी गेली. खरं तर खूप साऱ्या लोकांचं म्हणणं आहे की सापाला दूध पाजलं नाही पाहिजे किंवा साप दूध पितच नाही. परंतु बदामी देवीने सापासमोर दूध ठेवलं आणि ते सापाने प्यायलं देखील. सापाने नुसतं दूध प्यायलं नाही तर सापाने एकदाही आपला फणा काढून बदामी देवीला चावण्याचा प्रयत्नही केला नाही. खरं तर साप हा त्याला जेव्हा भीती वाटते किंवा भूक लागते तेव्हाच हमला करतो. एवढ्या कालव्यात आणि गर्दीत सापानं निदान फणा काढणं तरी अपेक्षित होतं. परंतु तसं काहीच घडलं नाही. हे पाहून लोक अजून भांबावून गेले.
परंतु बदामी देवी एवढ्यावरच थांबली नाही, तर ती सापाच्या जवळ जाऊ लागली. तेव्हा लोक तिला थांबवू लागले. सापाला दूध पाजले तिथपर्यंत ठीक आहे, पण तो कधी हमला करेल हे सांगता येत नाही. परंतु बदामी देवी काही ऐकेना. तिने तिच्या साडीचा पदर त्या सापासमोर अंथरला आणि त्या सापाशी बोलू लागली, जर तू माझा मुलगा हंसराज असशील तर माझ्या पदरात येऊन बस. असं जेव्हा बदामी देवी बोलू लागली, तेव्हा लोकांना हा प्रकार अगदीच विचित्र वाटू लागला. लोकांना तर्कही लावता येईना. तेवढ्यात तो साप शांतपणे त्या पदरात येऊन वेटोळे घालून बसला. तेव्हा बदामी देवीने त्या सापाला आपल्या गळ्यात गुंडाळलं आणि घरी घेऊन गेली. तिनं त्या सापाला आपल्या अंगणातल्या झाडापाशी सोडून दिलं. लोकांना वाटते की निदान बदामी देवीचे आपल्या मुलाबद्दलचे प्रेम, आठवण आता विसरता येईल आणि तिच्या मनावरचे ओझे कमी होईल. परंतु झालं असं की दुसऱ्या दिवशी शेतात काम करत असताना तोच साप बदामी देवीला पुन्हा दिसला. बदामी देवीने त्याला पुन्हा आपल्या हातात घेतलं आणि घरासमोरच्या ओट्यावर ठेवलं. त्याला दूध पाजलं आणि बदामी देवी पुन्हा आपल्या कामाला निघून गेली. लोक येत होते, त्या सापाला बघत होते. साप दिवसभर त्या ओट्यावर तसाच होता. हा साधा सुधा साप नव्हता, तर हा एक विषारी कोब्रा होता. बदामी देवीने रात्रीही त्या सापाला दूध दिले, तेही सापाने प्यायले. दुसऱ्या दिवशीही तो साप तिथेच त्या ओट्यावर होता. सकाळी जेव्हा बदामी देवी त्या सापापाशी गेली, तेव्हा तिने त्या सापाला हातात घेतले आणि त्याचा मृत्यू झाला. पण हा मृत्यू बदामी देवीचा नाही, तर त्या सापाचा झाला होता. बदामी देवीच्या हातात त्या सापाने आपला जीव सोडून दिला. बदामी देवीने त्याला मारले नाही किंवा इतर गावातील लोकांनीही त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु त्या विषारी कोब्र्याचा मृत्यू झाला. पुढे त्या सापाला बदामी देवीने आपल्या शेतात देखील पुरले. आपला मुलगा सापाच्या अवतारात मला भेटायला आला आणि त्यानेही आपल्या हातात शेवटचा जीव सोडून दिला, हे तिचं मत होतं. खरं तर एखाद्या आईसाठी आपला तरुण मुलगा ऐन जवानीत जातो, हे दुःख पचवणं फार कठीण आहे. परंतु हा साप खरंच पुनर्जन्म घेऊन आला होता का? आला असेल तर बदामी देवीला कसं समजलं? या प्रश्नांची उत्तरं शोधणं फार कठीण आहे. आणि मुख्य म्हणजे हा एवढा विषारी कोब्रा बदामी देवीला का नाही चावला आणि तो तिथून का नाही निघून गेला, हेही एक रहस्यच आहे. या घटनेमध्ये कुठेही पोलीस सामील नव्हते किंवा यात कोणाचा खूनही झाला नव्हता, पण ही एक मृत्यूची कधीही न उलगडणारी गोष्ट होती. चला तर मग भेटूयात पुढच्या पर्वामध्ये अशाच एका घटनेसोबत. धन्यवाद.